रामकृष्ण हरी माऊली। खऱ्या अर्थानं समोर आपण पाहू शकतो पंढरपूरमध्ये नामदेव दर्शन अर्थात नामदेव पायरीकडे आपण आलोय। पहिलं दर्शन नामदेवाचं घेतलं जातं। त्याची आख्यायिका नेमकी काय आहे, आपल्या बरोबर एक वारकरी आहे, ते या ठिकाणी सांगू इच्छितात की दादा मला सांगा नामदेव पायरी याची आख्यायिका काय, बोलता बोलता चालता सांगा। नामदेव पायरी हे भक्त आहे आणि पांडुरंग हा देव आहे, म्हणून भक्ताचं पांडुरंग झाले पहिले दर्शन नंतर देवाचं दर्शन अशी नामदेवाची व्याख्याता। भक्तातून नांदी दर्शन पुंडलिकाचं, मग नामदेवाचं, मग पांडुरंग अशी त्याची व्याख्या आहे। ते भक्त आहे, पुंडलिकासारखे नामदेव सुद्धा महान भक्त आहे। म्हणजे आता हे सगळा जनसमुदाय पहिल्यांदा नामदेवाचं दर्शन घेणार, पहिलं पुंडलिकाचं दर्शन झालंय, नंतर आता नामदेव पायरीचं दर्शन आणि नंतर पांडुरंगाचं दर्शन अशा प्रकारे। आणि त्यानंतर काही मंडळींना आता दर्शन रांगेमध्ये संधी मिळेल न मिळेल, परंतु प्रदक्षिणा मार्ग हा निवडला जातो। आणि आता ही प्रदक्षिणा मार्गाचा एक पहिला टप्पा म्हणजे नामदेव पायरी। इथनं आता दर्शन करून, पायरीचं दर्शन करून आपल्याला आता गावाची किंवा नगर प्रदक्षिणा आपण त्याला म्हणू, ही नगर प्रदक्षिणा या ठिकाणी होते। आणि ही नगर प्रदक्षिणा होत असताना खऱ्या अर्थानं हे जे भाविक भक्त एकवटलेले आहेत, यामध्ये उभ्या महाराष्ट्रातून, प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून बरीचशी वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर या वारकऱ्यांमध्ये